उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे या भव्य रॅलीतून या प्रचार सभेपर्यंत पोहोचले। आपण बघताय की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जमलेले हे कार्यकर्ते आहेत। एवढेच कार्यकर्ते प्रत्येक चौकामध्ये आहेत आणि बीड शहरामध्ये अभूतपूर्व अशी गर्दी ही पंकजा मुंडे यांच्या या प्रचार सभेला होणार आहे। काही काय बघताय लोकांमध्ये जोश आहे, तुम्ही पाहताय। विशेष आहे की धनंजय मुंडे आपल्या सोबत आहेत आणि हे चित्र म्हणजे एवढे लोक आणि तुम्ही दोघं सोबत आहात। हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय आणि अद्भुत प्रसंग आहे। 2009ला अशाच पद्धतीने मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आम्ही 2 बहीण भावांनी घेतली होती आणि आज 2024ला पंकजाताईची प्रचाराची धुरा आम्ही सर्वजण बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या ठिकाणी घेतलेली आहे। हे अद्भुत प्रसंग आज पाहायला मिळतो। पण काय वाटतंय लोक कसे आहेत? हा लोकांचाच उत्साह आहे। आम्हाला फॉर्म भरायला यायचंय। नाशिकवरनं लोक आलेत, नगरवरनं आले आहेत, धुळ्यावरनं आले आहेत, बुलढाण्यावरनं आले आहेत आणि बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते बरेच। आम्ही लोकांना सांगितलं तरी पावसाचा वेळ आहे पण ऐकलं नाही लोकांनी। पण नेहमीचाच सीन आहे ना। 2009ची आठवण करून देत आहेत धनंजय मुंडे की 2009ला तुम्ही दोघांनी मिळून ही निवडणूक हाताळली। हो हो, हेच आज तेव्हा आम्ही बाबांचा फॉर्म भरला होता। आज तुम्ही पहिल्यांदा पण थोडं भावनिक वातावरण आहे माझ्यासाठी थोडा तर बघता आपण की हे लोक आहेत आणि हे भावनिक वातावरण या ठिकाणी सुरेश दास आहेत। खरं तर की साहेब तुम्ही यापूर्वीच्या सुद्धा निवडणुका बघितलेल्या आहेत, ती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेली जी गर्दी आहे ती अभूतपूर्व वाटते। हो, अत्यंत मोठी गर्दी आहे, लोकांच्या मध्ये उत्साह आहे आणि पंकजाताईंनी जे काम केलं होतं पालकमंत्री असताना आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना हे प्रेमाचं नातं असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। पण कसं बघता ह्या गर्दीचा अर्थ काय घ्यायचा? काय गर्दीचा अर्थ काय घ्यायचा? आता म्हणजे जी निवडणूक आहे ती निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष जिंकेल। नमिता मुंडे आपल्यासोबत आहेत। नमिताताई मला सांगा कसं बघता या गर्दीकडे आपण? एनर्जी बघून तर मी सुद्धा आय थिंक फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी एवढं बघितलंय। सगळं खूप सुंदर झालंय आणि ताई यापूर्वीच्या सुद्धा निवडणुका तुम्ही बघितल्या होत्या, अशी गर्दी होती का? हो खूप। कुठे बघितलं ना? यापूर्वीच्या निवडणुकामध्ये उमेदवारी अर्ज भरायला एवढी गर्दी तुम्ही बघितली होती? नाही, पहिले कधी नाही। हे आता एवढी गर्दी बघितलेली आहे। आय एम ऑल्सो की ताईंचा विजयच आहे, ही विजयाचीच रॅली समजा। आय डोंट थिंक ही फॉर्म भरायची रॅली आहे। पण लोकांमध्ये मागच्या महिन्याभर तुम्ही गेलात, काय वातावरण होतं, लोक काय चर्चा करत होते? खूप पॉझिटिव्ह आहे। तो 1 वे निवडणूक आहे, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही कुणाचं। 100% ताईच निवडून येणार आहे। तर आपण बघताय की ही गर्दी आहे फार सिग्निफिकंट आहे की ज्या ठिकाणी ही सगळी मंडळी जमली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे केवळ बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जिथे मी उभा आहे तिथेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अण्णाभाऊ साठे चौक असेल, याही ठिकाणी ही गर्दी आहे। आणि या गर्दीतून वाट काढत पंकजा मुंडे या सभास्थळी पोहोचतील आणि सभास्थळी पोहोचल्यानंतर या बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रचार सभा होईल ज्यासाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक राज्यभरातून पोहोचत आहेत। आणि आपण बघताय की जिल्हाभरातून सुद्धा पहिल्यांदाच लोक या ठिकाणी एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन धनंजय दारुटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।